बातमी आहे वसंत मोरे यांच्या संदर्भात। वसंत मोरे आणि शरद पवार यांच्यामध्ये संवाद झालेला आहे। काँग्रेसच्या उमेदवारीसाठी राहुल यांच्याकडे शब्द टाका अशी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी शरद पवारांकडे त्यांनी गळ घातलेली आहे। जय महाराष्ट्रला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। वसंत मोरे आणि शरद पवार यांच्यामध्ये संवाद झालाय आणि या चर्चेदरम्यान काँग्रेसच्या उमेदवारीसाठी राहुल यांच्याकडे शब्द टाका असं वसंत मोरे यांनी म्हटलेलं आहे। शरद पवारांना त्यांनी तशी विनंती केली आहे। काँग्रेसच्या उमेदवारीसाठी शरद पवारांकडे त्यांनी गळ घातलेली आहे। जय महाराष्ट्रला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्याशी जोडले गेलेले आहेत। रोहन, वसंत मोरे आणि शरद पवार यांच्या दरम्यान चर्चा झाली आणि काँग्रेसच्या उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी शरद पवार यांच्याकडे गळ घातल्याचं समजतंय। अधिकची माहिती। नक्कीच जान्हवी, खरं तर गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे जे आहेत ते लोकसभेसाठी राष्ट्रपा असेल किंवा काँग्रेस असेल यांचे दारं ठोठवतात अशी चित्र जे आहे ते आपल्या सर्वांना दिसतंय। खरं तर काल राहुल गांधी हे मुंबईमध्ये होते आणि यावेळेसच वसंत मोरे यांचं आणि शरद पवारांचं जे आहे ते संभाषण झालंय, संवाद झालाय आणि पुण्याच्या जागेसाठी जी आहे ती मागणी राहुल गांधींकडे वसंत मोरेंनी केल्याची माहिती जी आहे ती विश्वसनीय सूत्रांकडून समजते। परंतु याबाबत शरद पवारांनी स्पष्ट भूमिका वसंत मोरेंना याआधी देखील सांगितलेली आहे की ती जागा जी आहे ती काँग्रेसची आहे आणि काँग्रेस जो आहे तो याच्यावरती अंतिम निर्णय घेणार आहे। त्यामुळे वसंत मोरेंनी काँग्रेसकडून प्रयत्न करावेत असा प्रकारचा अप्रत्यक्ष सल्ला जो आहे तो पवारांनी मोरेंना दिलेला पाहायला मिळतोय। परंतु काँग्रेसच्या दरबारी जे मोठे नेते आहेत ते वसंत मोरेंचं कितपत ऐकतील, स्वतःहून वसंत मोरे जर काँग्रेसच्या नेत्यांकडे गेले तर त्यांचा प्रभाव कितपत पडेल हा सगळा शासनशाखा जी आहे ती वसंत मोरेंच्या मनामध्ये आहे। त्यामुळे वसंत मोरे शरद पवारांच्या मार्फत जी आहे ती पुणे लोकसभेसाठी चर्चा काँग्रेस सोबत करताना चित्र पाहायला मिळत आहे। परंतु शरद पवार देखील या सगळ्यामध्ये हिरिरीने सहभाग जे आहेत ते घेत नसल्याचं पाहायला मिळत आहे। कारण का वसंत मोरे यांच्या प्रभावापेक्षा काँग्रेसचे रवींद्र धंगेकरची बाजू जी आहे ती काँग्रेसकडून जमेची बाजू आहे आणि रवींद्र धंगेकरांचा मोठा प्रभाव वसंत मोरेंपेक्षा अधिकचा पडेल अशी प्रकारची शक्यता महाविकास आघाडीला वाटते। त्यामुळे महाविकास आघाडीकडून धंगेकरांचं नाव जे आहे ते आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। तरी देखील वसंत मोरेंनी त्यांचे प्रयत्न करतानाचे कोणतेही चित्र जे आहे ते सोडलेलं दिसत नाहीये। त्यामुळे वसंत मोरे अजून देखील काँग्रेसकडून जी आहे ती उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करतानाचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। जान्हवी जी रोहन, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। पुढच्याही बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे।